पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पावर असलेल्या पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा कालवा फुटल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। पाण्याचा लोंढा थेट शेतात शिरल्याने उभ्या पिकाचं शेतमालाचं अतोनात नुकसान झालंय। पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। पहाटेची वेळ, जेव्हा शेतकरी गाढ झोपेत होता तेव्हाच प्रशासकीय दुर्लक्षाचा एक मोठा फटका या परिसराला बसला। पिंपळगाव जोगा धरणाचा मुख्य कालवा अचानक फुटला आणि शेकडो क्युसेक्स वेगानं पाणी थेट शेत शिवारात शिरलं। काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली उभं पिकं डोळ्यांदेखत वाहून गेली। केवळ शेतीच नाही तर घरात आणि गोदामात साठवून ठेवलेला शेतमालही या पाण्यात भिजून खराब झाला। शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कालवा गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत होता। या संदर्भात पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रशासनाला जागच आली नाही आणि आज बळीराजावर ही वेळ आली असा आरोप स्थानिक शेतकरी करतात। सर्वात संतापजनक बाब म्हणजे कालवा फुटल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही। अखेर शेतकऱ्यांनीच धाडस दाखवत स्वतः धरणावर जाऊन पाणी बंद केलं। अधिकाऱ्यांच्या या गैरहजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। आता प्रश्न हाच उरतो की या आसमानी संकटात भरडलेल्या शेतकऱ्याला सरकार न्याय देणार का? पिकांचे झालेलं नुकसान पाहता शासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरतेय। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।